महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या एक मोठं कोडं उभं राहिलं आहे. हो, आणि हे कोडं असं आहे की ज्यामुळे हजारो भावी शिक्षक संभ्रमात आहेत. बरोबर. एका बाजूला ते भरतीच्या तारखेकडे डोळे लावून बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकार कायम नोकरीऐवजी कंत्राटी पदांचा एक नवीनच अध्याय सुरू करते. आणि नेमकं याचमुळे उमेदवारांना कळत नाहीये की ज्या जागांची ते वाट पाहत आहेत त्यांचं भवितव्य काय आहे. त्या जागा कायमस्वरूपी भरल्या जाणार की या नवीन कंत्राटी पद्धतीच्या जाळ्यात अडकणार? अगदी हाच प्रश्न आहे. बरोबर. आणि याच कोड्याचा उलगडा करण्यासाठी आज आपण खोलात जाणार आहोत. आपल्याकडे शासनाचे 2 महत्त्वाचे निर्णय आहेत, न्यायालयाचा एक निकाल आहे आणि समायोजनाचं एक वेळापत्रक सुद्धा आहे. आणि या सगळ्या दस्तावेजांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की 2025-26च्या संच मान्यतेचा 2026च्या अपेक्षित शिक्षक भरतीवर नक्की काय परिणाम होईल. चला तर मग यामागची सूत्र काय आहेत ते शोधून काढूया. सुरुवात करूया त्या मूळ शासन निर्णयापासून, जिथून या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. हो, तो 15 मार्च 2024चा शासन निर्णय. हो, तो निर्णय नक्की काय सांगतो, विशेषतः कमी पटसंख्या असलेल्या शाळांबद्दल? हा निर्णय वरवर पाहता शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजे RTE-नुसार शिक्षक पदं निश्चित करण्याबद्दलचा आहे. पण यातली खरी मेघ दडली आहे ती कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या नियमांमध्ये. विशेषतः जिथे 1 ते 20 विद्यार्थी आहेत तिथे सरकारने एक मोठा बदल केला आहे. अच्छा, काय आहे तो नेमका बदल? तर बघा, या निर्णयानुसार ज्या शाळांमध्ये फक्त 1 ते 10 विद्यार्थी आहेत, फक्त 1 ते 10? हो, फक्त तितकेच, तिथे गरज असेल तर एक सेवानिवृत्त शिक्षक दिला जाईल. आणि नियमित शिक्षक? जर सेवानिवृत्त शिक्षक मिळालाच नाही तरच तिथे नियमित शिक्षकाचा विचार होईल. म्हणजे नियमित पदाची शक्यता जवळपास नाहीच. बापरे, म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळजवळ कायमस्वरूपी भरतीतून बाहेरच गेल्या म्हणायचं. जवळपास तसंच. आणि जिथे 11 ते 20 विद्यार्थी आहेत तिथली काय परिस्थिती आहे? तिथेच तर खरा डाव आहे. या शाळांसाठी 2 शिक्षक मंजूर केले आहेत, जे ऐकायला खूप चांगलं वाटतं. हो, 2 शिक्षक म्हणजे चांगली गोष्ट आहे. हो, पण अट अशी आहे की पहिलं पद हे नियमित शिक्षकाचं असेल, पण दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षक किंवा गरज वाटल्यास इतर कोणाची तरी तात्पुरती नियुक्ती केली जाईल. थांबा 1 मिनिट. म्हणजे सरकार हे मान्य करतंय की शाळेत 2 शिक्षकांची गरज आहे? हो, गरज मान्य करताय. पण म्हणताय की एकच पद कायमचं देऊ, दुसरं तात्पुरतं. हे उमेदवारांसाठी खूपच धक्कादायक आहे. अगदी. याचा सरळ अर्थ असा होतो की कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधली दुसरी जागा कायमस्वरूपी भरतीच्या प्रक्रियेतूनच काढून टाकली आहे. अगदी तसंच. आणि हा फक्त जागा कमी होण्याचा प्रश्न नाहीये. यामागे शासनाची एक मोठी आर्थिक रणनीती दिसतीये. आर्थिक रणनीती? हो, कायमस्वरूपी पदांवर होणारा पगाराचा, पेन्शनचा आणि इतर लाभांचा प्रचंड मोठा खर्च टाळायचा आणि कमीत कमी पैशात शिक्षण व्यवस्था चालवायची, हा एक तसा प्रयत्न असू शकतो. म्हणजे एका पदाची तर सरळ कपातच केली आहे कायमस्वरूपी भरतीतून. मग या दुसऱ्या तात्पुरत्या पदाचं स्वरूप काय असेल याबद्दल नंतर आणखी स्पष्टता आली का? हो, आली ना. कारण इतरांची नियुक्ती हा शब्द खूप संदिग्ध होता. बरोबर. हाच संदिग्धपणा दूर करण्यासाठी शासनाने 5 सप्टेंबर 2024 रोजी दुसरा अधिक तपशीलवार शासन निर्णय काढला. आणि त्या निर्णयाने या कंत्राटी नियुक्तीची सगळी प्रक्रिया स्पष्ट केली. नियम, अटी, मानधन, सगळं काही. अच्छा, आणि काय आहेत त्या अटी? यात संधी कोणाला मिळणार आहे? यात 2 प्रकारचे उमेदवार पात्र ठरतात. पहिली पसंती आहे सेवानिवृत्त शिक्षकांना. आणि ते नाही मिळाले तर मग D.Ed किंवा B.Ed झालेले जे बेरोजगार उमेदवार आहेत त्यांना संधी मिळेल. पण या पदाच्या अटी ऐकल्या की याला नोकरी म्हणावं की तात्पुरती सोय हा प्रश्न पडतो. म्हणजे काय, मानधन किती आहे? मानधन आहे दरमहा फक्त 15,000 रुपये. काय म्हणताय? फक्त 15,000? हो, आणि यावर कोणताही भत्ता, PF किंवा इतर कुठलेही लाभ नाहीत. वर्षाला फक्त 12 किरकोळ रजा. अरे देवा, हे तर खूपच कमी आहे. म्हणजे पद मंजूर आहे पण ते कायमस्वरूपी भरतीसाठी नाही आणि त्याचे लाभही नाहीत. आणि नियुक्तीचा कालावधी तो किती असेल? सुरुवातीला फक्त एका शैक्षणिक वर्षासाठी. फक्त 1 वर्ष? हो, त्यानंतर उमेदवाराची कामगिरी बघून कदाचित नूतनीकरण होईल. पण शासन निर्णयाने एक गोष्ट अगदी ठामपणे सांगितली आहे की हे पद कधीही कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी होणार नाही. 1 मिनिट, पण यातली सगळ्यात धोकादायक अट कोणती आहे, विशेषतः त्या तरुण D.Ed, B.Ed उमेदवारांसाठी जे नोकरीच्या आशेवर आहेत?
त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे. या उमेदवारांकडून नियुक्तीच्या वेळी एका बंद पत्रावर म्हणजे हमीपत्रावर सही घेतली जाणार आहे. बंधपत्र कशासाठी? त्यात स्पष्ट लिहिलेलं असेल की या नियुक्तीमुळे भविष्यात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा किंवा नियमित सेवेचा कोणताही हक्क मी सांगणार नाही. काय म्हणजे सरकार आधीच उमेदवारांकडून त्यांचा भविष्यातला हक्क हिरावून घेत आहे. ही तर एक प्रकारे भविष्यात कायदेशीर अडचण नको म्हणून घेतलेली खबरदारी वाटतेय. बरोबर. आणि यात अजून एक अट आहे. जर समजा त्या शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त झाली आणि तिथे नियमित शिक्षक आला तर या कंत्राटी शिक्षकाची सेवा त्याच क्षणी आपोआप संपुष्टात येईल. बापरे, म्हणजे कोणतीही शाश्वती नाही? अजिबात नाही. म्हणजे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे की ह्या जागा तात्पुरत्या आहेत आणि त्यांचा पवित्र पोर्टल म्हणजे शासनाच्या अधिकृत भरती प्रणालीशी काहीही संबंध नसेल. हो, त्या कायमस्वरूपी पदांच्या जाहिरातीत दिसणारच नाहीत. या जागांसाठीची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवरच राबवली जाईल. मग इथे अजून एक प्रश्न उभा राहतो की त्यात पारदर्शकता कशी राखली जाईल. पण तो एक वेगळाच विषय आहे. सध्यासाठी आपण पुढे जाऊया. हो. अर्थात एवढा मोठा निर्णय झाल्यावर तो कायद्याच्या कसोटीवर टिकणार का हा प्रश्न येणारच होता. आणि तसंच झालं. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. हो, दिलं गेलं होतं. त्याचं काय झालं? या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या आणि सुरुवातीला न्यायालयाने या निर्णयाला स्थगितीही दिली होती. म्हणजे प्रक्रिया थांबली होती? हो, थांबली होती. पण आताची महत्त्वाची अपडेट ही आहे की न्यायालयाने या सर्व याचिका निकाली काढल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 मार्च 2024च्या त्या शासन निर्णयावरची स्थगिती उठवली आहे. अच्छा, याचा उमेदवारांसाठी आणि शासनासाठी काय अर्थ होतो? याचा स्पष्ट अर्थ असा की शासनाचा हा निर्णय आता कायदेशीरदृष्ट्या वैध ठरला आहे. म्हणजे सरकारला आता याच निर्णयानुसार पुढे जाता येईल. अगदी. कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा शासनाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आणि याच निर्णयामुळे आता पुढच्या टप्प्याला म्हणजे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला गती मिळेल, बरोबर? अगदी बरोबर. कारण जोपर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रिक्त जागांवर सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत नवीन भरतीसाठी किती जागा शिल्लक आहेत हे कळणारच नाही. आणि आता न्यायालयाच्या निकालानंतर ती प्रक्रिया सुरू झाली आहे. हो, आता त्याला सुरुवात झाली आहे. मग या समायोजनाचं काही वेळापत्रक ठरलं आहे का? ही किचकट प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल? कारण हजारो उमेदवार याच तारखेकडे डोळे लावून बसले आहेत. हो, शिक्षण संचालनालयानं आता एक अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर फेब्रुवारी आणि मार्च 2026 हे 2 महिने. 2026? हो, 2026 हे 2 महिने जिल्हा आणि विभाग स्तरावर अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागांवर सामावून घेण्यात जातील. म्हणजे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण होईल. हो, आधी जिल्हा पातळीवर समुपदेशन फेऱ्या होतील. त्यात जे शिक्षक सामावले जाणार नाहीत त्यांच्यासाठी मग विभाग स्तरावर प्रक्रिया राबवली जाईल. आणि हे सगळं झाल्यावर मार्च 2026च्या अखेरपर्यंत राज्यात अंतिम किती जागा रिक्त आहेत याचा अधिकृत आणि अंतिम आकडा शासनाला सादर केला जाईल. म्हणजे 31 मार्च 2026 ही तारीख खूप महत्वाची आहे. खूपच महत्वाची. याच तारखेनंतर शिक्षक भरतीसाठी नक्की किती जागा उपलब्ध आहेत याचं खरं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत उमेदवारांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. दुर्दैवाने ते खरं आहे. समायोजन पूर्ण झाल्याशिवाय भरतीची जाहिरात येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. चला, तर मग या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. हे नवीन नियम, न्यायालयाचा निकाल आणि समायोजनाची प्रक्रिया या सगळ्याचा 2026च्या शिक्षक भरतीवर नेमका काय परिणाम होणार आहे? हे चित्र आशादायक आहे की निराशाजनक? हो, तेच. याचं उत्तर इतकं सरळ नाहीये. ही एक दुधारी तलवार आहे असं म्हणता येईल. अच्छा. याचे काही सकारात्मक आणि काही खूप नकारात्मक परिणाम आहेत. आधी नकारात्मक बाजू समजून घेऊया, कारण तीच जास्त चिंतेची वाटतीये. नकारात्मक परिणाम अगदी स्पष्ट आणि मोठा आहे. ज्या हजारो शाळांची पटसंख्या 11 ते 20च्या दरम्यान आहे, हो, तिथली दुसरी मंजूर जागा आता कायमस्वरूपी भरतीतून कायमची वगळली जाणार, ती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार. म्हणजे एकूण रिक्त जागांच्या संख्येत मोठी घट होणार. प्रचंड मोठी घट. ज्या हजारो जागांवर डीएड, बीएड उमेदवार कायमस्वरूपी नोकरीची अपेक्षा ठेवून होते, त्या जागा आता भरतीच्या बाजारातूनच नाहीशा झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा दूरगामी परिणाम काय असेल?
दूरगामी परिणाम म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेचा कणा हळूहळू कंत्राटीकरणाकडे ढकलला जातोय. यातून शिक्षकाच्या नोकरीतील स्थैर्य कमी होण्याची भीती आहे, ज्याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ शकतो. हे सगळं ऐकून तर खूपच निराशाजनक वाटतंय. यात उमेदवारांसाठी कोणती सकारात्मक बाब आहे का? आहे. एक सकारात्मक बाब निश्चितच आहे. कोणती? या नवीन निकषांमुळे उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी साठी किमान एक पदवीधर शिक्षकाचे पद सुरक्षित झाले आहे. अच्छा. आधीच्या काही नियमांमुळे काही ठिकाणी पदवीधर शिक्षकांची पदं कमी होत होती. पण आता विज्ञान, गणित आणि भाषा विषयाच्या पदवीधर शिक्षकांसाठी किमान एक जागा प्रत्येक शाळेत असेल हे निश्चित झालंय. ठीक आहे. म्हणजे काही विषयांच्या उमेदवारांसाठीही दिलासादायक बातमी आहे. पण मूळ प्रश्न उरतोच, अंतिम जागा किती असतील? नेमका आकडा सांगणं आज तरी शक्य नाही. कारण या नवीन संच मान्यतेमुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. शासनाचा पहिला प्राधान्यक्रम या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचा असेल. आणि त्यानंतर उरलेल्या जागा? हो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरक्षणाचे नियम आणि इतर बाबी तपासून ज्या जागा शिल्लक राहतील त्याच जागा पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी उपलब्ध होतील. म्हणजे उमेदवारांनी आता काय करायला हवं? सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकड्यांवर विश्वास ठेवावा का? अजिबात नाही. सध्या कोणताही आकडा सांगणं हे केवळ एक भाकीत ठरेल. सर्व प्रक्रिया पाहता एप्रिल 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रिक्त जागांचा अधिकृत आकडा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तोपर्यंत वाट पाहणं हाच मार्ग आहे. हो. उमेदवारांनी आता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता 31 मार्च 2026 पर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण होण्याची आणि शासनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. शासनाच्या नवीन संच मान्यता धोरणामुळे शिक्षक पदांच्या स्वरूपात एक मोठा आणि मूलभूत बदल झाला आहे. हो. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर नोकरीच्या स्वरूपाचाच खेळ आहे. कायमस्वरूपी विरुद्ध कंत्राटी हाच या सगळ्या बदलाचा आत्मा आहे. बरोबर. या चर्चेचा मुख्य निष्कर्ष असा की एकीकडे कंत्राटी पद्धतीमुळे कायमस्वरूपी जागा कमी होणार हे निश्चित आहे, तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच 2026च्या भरतीचे खरे चित्र समोर येईल. आणि तोपर्यंत उमेदवारांच्या संयमाची परीक्षा आहे. नक्कीच. आज आपण पदांची संख्या, नियम आणि तारखांवर बोललो, पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. ह्या कंत्राटी शिक्षक मॉडेलचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील त्या लहान शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दूरगामी परिणाम काय होईल? महत्वाचा प्रश्न आहे. 15,000 रुपये मानधनावर कोणत्याही लाभांशिवाय तात्पुरत्या स्वरूपात काम करणारा शिक्षक आणि आयुष्यभराची सुरक्षित नोकरी असलेला कायमस्वरूपी शिक्षक यांच्या जबाबदारी स्वीकारण्यात, शिकवण्याच्या प्रेरणेत आणि उत्तरदायित्वात फरक पडू शकतो का? नक्कीच पडू शकतो. आणि जर तसं झालं तर त्याचा थेट परिणाम त्या लहान मुलांच्या भविष्यावर कसा होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.